मंडळी, ही बघा माझी अपराजिताची वेल म्हणजेच गोकर्णाची वेल। याची पानं काळी पिवळी पडलीत। थंडीमध्ये या वेलीला पाणी द्यावं किंवा नाही, फुलं येणं तर बंदच झालंय। मग यावर नेमकं करावं काय? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण बघूया। थंडी सुरू झाली आणि सुंदर अशी माझी अपराजिता म्हणजे गोकर्णाची वेल अचानकच मरगडायला लागलेली आहे। तुमची देखील वेल मरगडायला लागली का? पानं काळी पडलीत का? वेल सुकते, कधी त्यावर फंगस दिसतोय का? मग थांबा, थंडीतील सर्वात मोठी चूक तुम्ही या ठिकाणी करताय। आजच्या या व्हिडिओमध्ये मी थंडीमध्ये अपराजिता वाचवण्याचा प्रोवन असा फॉर्म्युला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। त्याची नेमकी कारणं काय, त्यावर नेमके उपाय काय, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री मनपूर्वक स्वागत करते सिंपल गार्डनिंग या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, सुरुवात करूया की अपराजिताचं फूल का थांबत असतं। थंडीमध्ये ही वेल डॉर्मंट स्टेजमध्ये जात असते, म्हणजेच झाडाचं वाढणं आणि फुलं देणं ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी थांबत असतात। पण मात्र झाड काही मरत नसतं, फक्त ते रेस्ट मोडमध्ये जात असतं। जसं माणूस झोप घेतो ना, त्याचप्रमाणे झाड देखील थोडं स्लीप मोडमध्ये जाऊन स्वतःला थंडीपासून जपून ठेवत असतं। नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तापमान कमी होतं, सूर्यप्रकाश कमी होतो आणि मॉइश्चर हा वाढत असतो। या सगळ्या कारणांमुळे झाडाला फोटोसिंथेसिसची जी काही प्रोसेस आहे ती व्यवस्थित होत नसते आणि त्यामुळेच झाडावर फुलं येणं मात्र बंद होत असतं। मंडळी, हे तर झालं अपराजिताचं फूल थांबण्याचं कारण। आता बघूया की या झाडाची पानं काळी पडणे किंवा दुमडणे किंवा खराब होण्याची कारणं काय। थंडीमध्ये सर्वात पहिली आणि मोठी समस्या म्हणजे पानं काळी पडणे किंवा पानं सुकणे। या दोन कारणांमुळे होत असतात। पहिलं कारण म्हणजे झाडाला जास्त पाणी देणे आणि दुसरं कारण म्हणजे फंगल इन्फेक्शन। अपराजिताची ही वेल आणि तिच्या मुळांना हवा लागत असते। थंडीत माती ओली राहिली की मात्र रूट्स हे सफोकेट होत असतात आणि त्यामुळेच झाडावर फंगस वाढत असतो। सो माझ्या देखील या वेलीवर भरपूर प्रमाणात फंगस आलेला आहे। यावर पावडर मिल्ड्यू सारखा जो काही रोग असतो त्याचा अटॅक झालेला आहे आणि त्याच कारणामुळे जी वेल आहे ती पूर्णपणे मरगडलेल्यासारखी दिसत आहे। सो यावर उपाय काय करायचे आहे ते आता अगदी थोडक्यात पाहूया। उपाय क्रमांक 1, पहिल्यांदा सगळी काळी पानं आणि जो काही इन्फेक्टेड भाग आहे तो आपल्याला वेलीचा या ठिकाणी कटिंग, प्रूनिंग किंवा त्याची आपल्याला छाटणी करून घ्यायची आहे। त्यानंतर ज्यावेळेस आपण कटिंग प्रूनिंग करत असतो, जो काही खराब झालेली पानं मातीवर पडलेली असतात ती वेळच्या वेळी मातीतून बाहेर काढा, जेणेकरून जो काही फंगस आहे तो पानांद्वारे मातीच्या आत जाणार नाही। सो सर्वात प्रथम जेवढाही वेलीचा 50%, 60%, 70% जरी वेल खराब झालेली असेल तर ती मात्र तुम्हाला पूर्णपणे याची कटिंग करून घ्यायची आहे। सो 1 ते 1.5 महिन्यापूर्वी जे तुम्हाला एकदा मी सुरुवातीला व्हाईट कलरच्या कुंडीमध्ये जी वेल दाखवलेली ना, ती देखील सेम कंडिशनमध्ये होती। सो तिला मी जवळपास 90% तिची कटिंग करून घेतलेली होती आणि आता खूप छान प्रकारे हिरवेगार पानांसह तिची पुन्हा नवीन ग्रोथ सुरू झालेली आहे। सो असंही झाड आता स्लीप मोडमध्ये जाणार आहे, त्यामुळे एवढ्या पानांची किंवा अशा खराब झालेल्या सुकलेल्या फांद्यांची झाडालाही तशी गरज नसते। सो एवढा सगळा जो काही कचरा आहे किंवा जेवढी कटिंग आहे मी या वेलीची या ठिकाणी करून घेतलेली आहे। इन्फेक्टेड पानं अजिबात कुंडीमध्ये किंवा बाल्कनीतील इतर झाडांवर मात्र पडू देऊ नका, याने दुसऱ्या झाडांवरही लगेच रोग येत असतो। त्यामुळे ही जी पानं आहे ती लगेचच्या लगेच कचरा कुंडीत टाका किंवा या पानांना जाळून टाका। हा तर झाला आपला उपाय क्रमांक 1। त्यानंतर उपाय क्रमांक 2, ज्यामध्ये आपल्याला कुंडीतील वरची माती सैल करून घ्यायची आहे। आता ही सर्व प्रोसेस करताना 1 दिवस आधी मी या झाडाला पाणी दिलेलं नव्हतं, त्यामुळे या ठिकाणी कुंडीतील माती तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे कोरडी आहे। सो अशा प्रकारे मातीवर देखील आपल्याला एकही पान न ठेवता इन्फेक्टेड पानं वेळच्या वेळी बाजूला करून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। यानंतर माती स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला
कुंडीतील माती सैल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक अँटी फंगल स्प्रे देखील तयार करून घ्यायचा आहे. सो हे सर्व करताना आपल्याला मात्र या काळामध्ये झाडावर फर्टिलायझर थांबवायचं आहे. जास्त खत दिलं तर रूट्सवर स्ट्रेस येत असतो. त्यासाठी फक्त तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा किचन कंपोस्ट किंवा एखादं ऑर्गॅनिक कंपोस्टचा वापर करू शकता. या ठिकाणी कुठल्याही केमिकल फर्टिलायझरचा जो काही वापर आहे तो आपल्याला अपराजिताच्या किंवा गोकर्णाच्या वेलीवर मात्र या काळात करायचा नाही आहे. सो मी जवळपास 1 ते 2 इंच जी माती आहे ती पूर्णपणे अशा प्रकारे कुंडीच्या बाहेर काढून घेतलेली आहे आणि या ठिकाणी झाडाची जी मुळं आहे ती आपल्याला दिसायला लागलेली आहे. सो अशा प्रकारे संपूर्ण माती उकरून घ्यायची आहे. अर्धा ते 1 तासापर्यंत जर तुमच्या बाल्कनीत ऊन येत असेल किंवा उन्हाच्या जागेमध्ये ही कुंडी तुम्हाला ठेवून द्यायची आहे, जेणेकरून सूर्यप्रकाश जो आहे तो आतपर्यंत जाईल आणि मुळांना देखील त्या ठिकाणी थोडं सूर्यप्रकाश मिळाला की झाड देखील थोडं स्ट्रेस आउट होण्यात मदत होत असते. त्यानंतर मी या ठिकाणी हे फुलांपासून तयार केलेलं घरच्या घरी कंपोस्ट आहे. सो फुलांपासून कंपोस्ट कसं तयार करायचं या रिगार्डिंगचे बरेच व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेले आहेत. सो तुम्हाला देखील बनवायचं असेल तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. अगदी 1 महिन्यामध्ये सुंदर असं घरच्या घरी निःशुल्क असं खत तयार होत असतं. या ठिकाणी 3 ते 4 मूठ फुलांपासून तयार केलेलं जे काही कंपोस्ट आहे त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी नीम केक पावडर या ठिकाणी ॲड करून घेतलेली आहे. थंडीमध्ये मातीमध्ये नीम केक पावडर ॲड करणं गरजेचं आहे. त्यामुळे मातीतील जो काही फंगस झालेला असेल तर तो देखील कमी होत असतो किंवा फंगस येण्यासाठी देखील नीम केक पावडर त्यासाठी मदत करत असतो. सो मातीमध्ये फंगस येऊ देत नसतो. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तयार केलेली नीम पावडरही वापरू शकतात किंवा मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे. त्याचे जे काही प्रोडक्ट आहेत ते देखील मी या ठिकाणी व्हिडिओच्या खाली टॅग केलेले आहेत. सो जवळपास 15 दिवसातून एकदा आपल्याला ऑर्गॅनिक कंपोस्ट कुंडीमध्ये देऊन घ्यायचं आहे. आता मात्र कुठल्याही प्रकारचे जड किंवा केमिकलयुक्त फर्टिलायझरचा जो काही वापर आहे तो आपल्याला अपराजिताच्या किंवा गोकर्णाच्या झाडावर मात्र अजिबात करायचा नाही आहे. हे झालं सर्वात महत्त्वाची आता करायचं आपलं काम. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ओव्हर वॉटरिंग टाळा. थंडीमध्ये पाणी हळू आटतं, त्यामुळे फंगल इन्फेक्शन पटकन होत असतो. माती कोरडी वाटल्यावरच झाडाला मात्र पाणी द्या. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की भरपूर अशी कोरडी माती जी आहे ती माझी या कुंडीमध्ये आहे, कारण की मी अगदी कमीत कमी प्रमाणातलं पाणी हे झाडाला देत असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडाला सूर्यप्रकाश द्या. सकाळचे 3 ते 4 तासाचं ऊन मिळालं की झाडं मात्र हेल्दी राहत असतात. शक्य असेल तर झाड मात्र दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवा किंवा ज्या घरातल्या तुमच्या ज्या कोपऱ्यात ऊन येत असेल त्या ठिकाणी द्या. सो या ठिकाणी फक्त जेवढं पाणी मातीमध्ये आटलं जाईल तेवढ्याच प्रमाणामध्ये मी झाडाला पाणी देऊन घेतलेलं आहे. ओव्हर वॉटरिंग मात्र आपल्याला अजिबातच करायची नाही आहे. या सर्वांसोबतच महत्त्वाचं म्हणजे इन्फेक्टेड जे काही ल्यूज आहे ते वेळोच्या वेळी काढून टाका. खराब झालेली पानं फक्त फंगस वाढवत असतात. सो ही जी काही प्रोसेस आहे किंवा स्टेप आहे ही मी सकाळी करून घेतलेली होती 9:30 ते 10 पर्यंत. त्यानंतर आपल्याला जो काही अँटी फंगल स्प्रे तयार करायचा होता तो मी मात्र या ठिकाणी सायंकाळी झाडाला दिलेला होता. सो जेव्हा आपला फंगस हा झाडांच्या पानांवर येत असतो, जसे की ब्लॅक स्पॉट असो, पावडर मिलीड्यू असतो, तेव्हा मात्र पानं हे सनलाईट घेऊ शकत नाही. त्यासाठीच आपल्याला अँटी फंगल स्प्रे हा द्यायचा असतो. तो फंगस काढून टाकतो आणि त्यामुळे क्लोरोफिल हे पुन्हा पानांवरचं ॲक्टिव्ह होत असतं आणि झाडं पुन्हा जी काही फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस असते ती पुन्हा नव्याने सुरू करत असतात किंवा ती देखील सुरू राहत असते. या सर्व प्रायमरी स्टेज झाल्यानंतर आता वळूया सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजेच अँटी फंगल स्प्रे, जो की आपण अगदी घरगुती साहित्यातून तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी अगदी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला नीम ऑइल लागणार आहे, ते देखील 5 थेंब. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 थेंब हँडवॉश लिक्विड देखील लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला 1 चमचा बेकिंग सोडा जो असतो ना त्याचा देखील आपल्याला या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. सो 1 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून दूध याचा देखील वापर करणार आहोत. जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही त्याचे 4 ते 5 थेंब देखील वापरू शकता.
पण 2 ते 3 दिवसापूर्वी मी ऑलरेडी लिंबाच्या रसचा स्प्रे झाडांवर करून घेतलेला होता, त्यामुळे मी आता या स्प्रेमध्ये लिंबाचा रसाचा जो काही वापर आहे तो करणार नाही आहे। सो अशा प्रकारे एक वॉटर स्प्रे बॉटल घेतली, त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून दूध, त्यानंतर एक ते 2 थेंब हँडवॉश लिक्विड जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 थेंब नीम ऑइल, त्यानंतर त्यामध्ये 1 लिटर पाणी, असं संपूर्ण जे काही मिश्रण आहे ते सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी आपला हा अँटी फंगस स्प्रे 1 रुपयाही खर्च न करता अगदी घरगुती साहित्यातून तयार झालेला आहे। तयार झालेला हा स्प्रे आपल्याला पानांच्या वर खाली हलकासा फवारून घ्यायचा आहे। हा स्प्रे आठवड्यातून 2 वेळा 2 आठवडे करायचा आहे, म्हणजेच 2 आठवड्यातून 4 वेळेस आपल्याला हा स्प्रे झाडांवर करून घ्यायचा आहे। 4 वेळेस जर याची सायकल केली म्हणजे 3-3 दिवसाच्या अंतराने जर तुम्ही केली तर याने फंगस मात्र पूर्णपणे नष्ट होत असते। जेव्हा हे 4 घटक एकत्र येतात तेव्हा नीम ऑइल आणि बेकिंग सोडा जे असतात ते फंगस मारत असतात। त्यानंतर मिल्क म्हणजेच 1 चमचा दूध पानांवर प्रोटेक्टिव्ह प्रोटीन लेअर तयार करत असतं। जर तुम्ही लिंबाचा ज्यूसचा वापर केला किंवा लेमन ज्यूसचा वापर केला तर तयार झालेला जो काही फॉर्म्युला आहे तो बॅलन्स करण्याचं काम करत असतं आणि फंगस पुन्हा त्यावर झाडावर वाढू देत नसतो आणि झाडाचं जे काही फोटोसिंथेसिस आहे ते पुन्हा ॲक्टिव्ह करण्याचं काम जे आहे ते हा स्प्रे करत असतो। प्रत्येक वेळेस तयार केलेला जो स्प्रे आहे तो फ्रेशच वापरणं गरजेचं आहे। 24 तासांपेक्षा जुना झालेला हा स्प्रे मात्र झाडांवर वापरू नका। सर्वात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याची टीप म्हणजे 24 तासापेक्षा जुना असलेला स्प्रे वापरू नका। दरवेळेस मात्र नवीन स्प्रे बनवा आणि तोच झाडांवर वापरा। यानंतर मातीला थोडं ओलसर ठेवा, पण मात्र माती ओली राहील असं ठेवू नका। जर तुम्ही घरगुती स्प्रे वापरत असाल तर मात्र झाडांना केमिकल स्ट्रेस होत नाही। या स्प्रेने बेनिफिशियल मायक्रोबीज जे मातीमध्ये असतात ते देखील याने जिवंत राहत असतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली आहे, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे, याचा कुठलाही प्रकारचा त्रास झाडांना नाही आणि आपल्याला देखील नाही। सो मंडळी, या सर्व गोष्टी झाल्या स्प्रे विषयीच्या, तर मी आता यावर स्प्रे करून घेतलेला आहे। यानंतर या शेजारी जर तुम्हाला पांढऱ्या कलरची जी कुंडी दिसत आहे त्यावर देखील सेम प्रोसेस मी फॉलो करून घेतलेली होती आणि आता पाहू शकता की ही अपराजिता पुन्हा छान हिरवीगार आणि नवीन ग्रोथने वाढत आहे। सो अगदी बोटभर एवढ्याच प्रमाणामध्ये मी तिची कटिंग जी आहे ना तेवढीच राहू दिलेली होती। पूर्णपणे वेल जो आहे तो कटिंग केलेला होता आणि सायंकाळच्या वेळी मी हा स्प्रे केलेला आहे। सो तुम्ही तो देखील पाहू शकता। सो तुमची देखील अपराजिताची वेल पूर्णपणे खराब होत असेल तर तिची पूर्णपणे कटिंग करून घ्या। फक्त आपल्याला आता याला जिवंत ठेवणं महत्त्वाचं आहे। अशी ही वेल ही आता स्लीप मोडमध्ये जाणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्या मनात किंवा डोक्यात येणारा प्रश्न म्हणजे झाडाला फुलं पुन्हा कधी येतील। तर मंडळी, खरं सांगायचं तर मागच्या 8 ते 10 दिवस आधी झाडावर भरभरून फुलं येत होती आणि 1 ते 2 दिवसामध्ये वेलीची कंडिशन अगदी मरगडलेल्यासारखी झाली। जसं वेल खराब व्हायला वेळ लागत नाही तसं तिला ॲक्टिव्ह व्हायला देखील मात्र थोडा वेळ जाणार आहे। तर मात्र फेब्रुवारीच्या एंडिंग पासून तर मार्चमध्ये अपराजिता ही पुन्हा ॲक्टिव्ह होत असते। त्यावेळेस तापमान वाढलं की पुन्हा नवीन कोवळी पानं फुटत असतात आणि निळी, जांभळी, पर्पल, पांढरी जी काही फुलं आहेत ते मात्र वेलीवर यायला लागत असतात। सो लास्ट वीकमध्ये झाडावर बऱ्याच प्रमाणात फंगस होता तरी देखील मात्र वेल काही फुलं द्यायचं सोडत नव्हती, पण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये वेलीची कंडिशन भरपूर लो झालेली होती। सो अशा प्रकारे तुमची जर वेल खराब झाली असेल तर ह्या सर्व स्टेप तुम्ही देखील फॉलो करून घ्या। सो मंडळी, थंडीमध्ये अपराजिता वाचवण्यासाठी या सर्व गोष्टी मात्र फॉलो करायला अजिबात विसरू नका। आणि हो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील मात्र नक्की शेअर करा। आणि शेअर केल्यासोबत मंडळी, अजूनही इंस्टाग्रामला जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर @simplegardening हे आपलं इन्स्टा हँडल आहे। सो त्या ठिकाणी तुम्ही फॉलो करून तुमच्या प्लॅन्सचे फोटो देखील मला त्या ठिकाणी शेअर करू शकतात। प्लॅन्सवर काही क्वेरीज असतील तर फोटोसहित मला तुम्ही नक्की त्या ठिकाणी शेअर करा, त्यावर मात्र तुम्हाला तुमचं उत्तर आणि उपाय देखील देण्यात येतील। चला तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारे जे काही
हटके आणि ऑर्गॅनिक असे जे नुसके आहेत ते तुम्हाला देखील पाहता येतील. लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओंना भेट द्या. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तुमच्या देखील अपराजिताच्या झाडाला कुठल्या रंगाची फुलं येतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा.